गुरुपौर्णिमेला, शिक्षक दिनाला किंवा कुठल्याही कार्यक्रमात तुमच्या पाहुण्यांचं वेलकम करायला गुलाबाचं फूल देताय. तर मग असं देण्याच्या ऐवजी असं दिलं तर चला तर आज बघूया मी हे पॅकिंग कसं केलंय. अशी मी छान फुलं आणली आहेत बाहेरून. त्याच्यानंतर क्रेप पेपर, फेविकॉल, कात्री असं बेसिक सामान घेतलं आहे. ठराविक अंतरावरती ठरवून फुलाचा देठ कापून घेतला आहे, सगळे काटे काढून घेतलेत. आणि आपण जी दुसरी फुलं आणली आहेत ती लावून घेऊन सेलो टेपनी हे मस्त छान चिकटवून घ्यायचं आहे आणि आपलं फूल रेडी करून घ्यायचं आहे. नमस्कार, मी मृण्मयी. रचनात्मकमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. जेवढं आपण फूल घेतलं होतं तेवढाच क्रेप पेपर घेतला आहे. त्याला एक घडी केली आहे आणि फेविकॉलनी आधी सील करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती अजून फिक्स करायला मी सेलो टेप पण लावून घेतला आहे. आता एक छान गोल मार्कर घेतला, मोठा जाडा, आणि त्याच्यावरती हा क्रेप पेपर दाखवल्याप्रमाणे फोल्ड करत या. मस्त टाईटली छान फोल्ड करायचा आहे. घट्ट फोल्ड केलात की छान शेप येईल. थोडंसं ओपन आउट करून मध्ये दाबून जिथे आपण सेलो टेप लावली आहे तिथे दाबून घ्यायचं आहे आणि असं छान फूल तयार होईल. परत एकदा बाहेरनं सेलो टेप लावून हे सील करून घ्यायचं आहे. मध्ये जे गॅप उरली आहे किंवा जे भूक उरलं आहे त्याच्यामध्ये आपण फूल तयार केलेलं फूल घालणार आहे. आणि बघा किती सुंदर दिसतं आहे. घट्ट बांधून घ्यायचं आहे. परत एक्स्ट्रा देठ कापून घेतलं. बघा किती छान दिसतं आहे की नाही. आता ह्याला मी मस्त सॅटिन रिबिनचा एक बो बांधते आहे. तुम्ही असं फूल कोणाला देणार मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आहा, किती सुंदर दिसतं आहे ना. तुमच्या शिक्षकांना गुरुपौर्णिमेला किंवा टीचर्स डेला द्यायला किती सुंदर दिसेल, किती छान वाटेल. शिक्षकांनी असं ते पुस्तकासमोर ठेवलं तर किती सुंदर दिसेल ना त्यांचा डेस्क. आणि तुम्ही ह्याचे देठ पाण्यात घालून ठेवलेत तर ते राहू पण शकतं 2 दिवस. म्हणजे एखादा कार्यक्रम असेल तर तुम्ही आदल्या दिवशीही हे तयार करू शकता. आयडिया कशी वाटली नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.